नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकतंच घाटकोपर दादर इथे जे काही घडलं तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. जैन मुनी, जैन संत, साधू आणि हिंदू समाजातील नागरिक त्याच्यामुळे जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, वेदनादायक आहे. जे असं घडता कामा नये. कारण हिंदू आणि जैन, हिंदू आणि बौद्ध, हिंदू आणि शीख हे खरं तर वेगळे नाही आहेत. तर पूर्वी तर एका कुटुंबामध्ये हे एक भाऊ जर हिंदू असेल म्हणजे वैदिक असेल, हिंदू हा शब्द आता नुकताच आहे, नवीन आहे, पण तो फार जुना नाही आहे, पण वैदिक परंपरा. पण दुसरा भाऊ हा बौद्ध असायचा, म्हणजे बुद्ध मार्गाचा तो असायचा, आणि तिसरा भाऊ हा जैन असायचा, जैन परंपरेतला असायचा. तेव्हा हे ज्ञान ग्रहण करणारे, ज्ञान साधनेच्या मार्गातले असे पंथ आहेत, असे मार्ग आहेत. तेव्हा वेगळ्या धर्माचं, वेगळ्या परंपरेचं वेगळं एक त्याला महत्त्व देणं, असं काहीतरी निर्माण करणं हे चुकीचं ठरते. ह्यात भेदभाव निर्माण करणारं ठरतं आहे. ह्यात भेदभाव निर्माण होतो आहे, दुरावा निर्माण होतो आहे, आणि अशाने समाज आपला हा दुभंगला जातो आहे, तुटला जातो आहे, एकमेकापासून दूर फेकले जात आहेत. आणि याचा फायदा निश्चितपणे हा बाहेरचे हितशत्रू घेत राहणारच आहेत. मग त्यात त्यांची चूक काही नाही. शत्रू कधी संधी साधणारच असतो. पण हे जे काही पंथ आहेत ते त्यांचं मूळ जे आहे वैदिक परंपरा, म्हणजे भारतीय संस्कृती, हिंदू आपण म्हणू आत्ता, तीच आहे. त्यातूनच एक वेगळा विचार, एक वेगळा आचार समाजाला देण्यासाठी म्हणून एक वेगळ्या साधनेचा मार्ग म्हणजे हे पंथ आहे. की वेगळं त्यात काही नाही आहे, भेदाभेद फारसे नाही आहे. तर आत्ता जे घडतंय की संभाषणावरून जी रेषा आखली गेली, सैन मुनी येणार होते, साधू संतांचे संत येणार होते, तीर्थंकर येणार होते, त्याच्यावरून ती जी रेषा आखली गेली, सफेद रंगाची रेषा, त्याच्यावरून जो वादविवाद झाला की सार्वजनिक ठिकाणी हे करावं का करू नये, करावं की करू नये परवानगीशिवाय, की करणं कितपत योग्य आहे. तर खरंच हा प्रत्येकाने हा म्हणजे आपला जो सत्सद विवेक आहे त्याला स्मरूनच कुठलंही काम करावं. आणि ज्यांना आपण वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ म्हणतो, परिपक्व म्हणतो, असे संत, साधू संत यांनी असं तोल जाऊन काही वाक्य बोलणं, शब्द उच्चारणं, चिडणं, संतापणं हे योग्य ठरतं का? मुळामध्ये आपण साधू संत कुणाला म्हणतो, मुनी कुणाला म्हणतो? मुनी म्हणजे मननशील, ज्ञानी, साधना करणारा. मग असं असेल तरी परिपक्व असले पाहिजे, शांत असले पाहिजेत. जो ज्ञानी मनुष्य आहे तो प्रगल्भ असतो, जो संत पदाला पोचलेला आहे, ज्याला समाज सगळा संत म्हणून त्याला उपाय दिलेली आहे, ज्याला मुनी म्हटलं जातं, तो कसा असतो? समोरच्या तर सामान्य माणसाचा संयम सुटणारच, सामान्य माणसाचा तोल जाणारच, कारण तो काही साधक नसतो. तो जरी भक्ती मार्गात असला तरी सामान्य स्थितीत असतो. त्याने काही ती असाधारण स्थिती प्राप्त केलेली नसते, तो स्थितप्रज्ञ होऊ शकत नसतो. पण ही मंडळी स्थितप्रज्ञतेपर्यंत पोचलेली असतात असं किमान आपण मानत असतो. म्हणून त्यांना आपण साधू, संत, वैरागी म्हणतो, ज्ञानी म्हणतो, संत म्हणतो, मुनी म्हणतो. शब्दाचा अर्थ काय आहे? त्या समोरचे चिडतील, तुम्ही चिडता कामा नये. तुम्ही तर अहिंसेचा संदेश देता. मग अहिंसेचा संदेश स्वतः पाळायचा, त्याचं स्वतः पालन करायचं आहे. अहिंसा म्हणजे काय? नुसती हिंसा न करणं शारीरिकदृष्ट्या म्हणजे नव्हे, तर मनावर संयम ठेवणं, आपल्या मनाचा संयम बाळगणं, तो सुटून न देणं, तुटून न देणं, हीच खरी अहिंसा आहे. समोरच्याला तोडून न बोलणं, समोरच्याला न दुखावणं, समोरच्या आपल्यापासून दुरावेल असं वक्तव्य न करणं, असं आचरण न करणं, ही खरी अहिंसा आहे. उलट पक्षी समोरच्याला प्रेमाने जिंकून घेणं, समोरच्याच्या हृदयाने आपलं हृदय एक होणं, आणि त्याला आपल्याकडनं न पटणारी गोष्ट आहे तेही प्रेमाने गोड शब्दाने पटवणं, समजावणं, आणि त्याचं हृदय परिवर्तनाची वाट पाहणं, ही खरी अहिंसा आहे. तर ही जी अहिंसा, ही गांधीजींची अहिंसा आहे, गांधी विनोबांची ही अहिंसा आहे की समोरच्या हृदय परिवर्तनाची वाट पाहणं. तर आत्ता इथे उलट होतं आहे की इथे जैन मुनी जे होते
ते दुर्दैवाने संतापले, रागावले आणि रागावून ते समोरच्याला बोलले. आता निलेशचंद्र मुनी जो आहे त्यांच्याकडनं अपेक्षा करण्याची हेच नाही, काही अपेक्षा बाळगण्यासारखं निलेशचंद्रांचं व्यक्तिमत्वच नाही. त्यांचा तो कायम तो रागीट, आक्रमक, आक्रस्ताळा चेहरा. त्यामुळे त्यांना मुनी कसं म्हणावं आणि त्यांना मुनी कोण म्हणतं आणि जैन समाज देखील त्यांना मुनी कसा म्हणतो हा प्रश्नच आहे. त्यांच्यात प्रगल्भता, परिपक्वता ह्याचा काहीही कुठेही मागमूसही आढळत नाही. ज्ञानी तर ते नाहीतच नाही की ज्ञानी मनुष्य असं वागणारच नाही. मुळात खरा ज्ञानी जो मनुष्य असतो तो निरंकारी असतो, त्याला अहंकार नसतो, तो विनयशील असतो. आणि विद्या विनयनं शोभते असं आपण म्हणतो. मग विद्या असणार, विद्या ज्यांनी धारण केलेली आहे, ग्रहण केलेली आहे, असा ज्ञानी मनुष्य, योगी मनुष्य, विरागी मनुष्य असं वागेल का? असं वागणार नाही. आणि आता सार्वजनिक शब्दाचा अर्थ काय की सार्वजनिक म्हणजे सर्व आले आणि जन म्हणजे लोक आले, सर्वजण आले. मग सर्व लोकांची जी जमीन आहे ती आपली असते. मग आपली असते ती सगळ्यांची असते. आपली म्हणजे सर्वांची झाली, आपली पण झाली आणि सर्वांची पण झाली, म्हणून त्याला सार्वजनिक. मग तिथे कुठलीही गोष्ट करताना आपण तारतम्य बाळगलं पाहिजे. तो विचार केला पाहिजे की आपला उपद्रव, त्रास कुणाला होता कामा नये. ठीक आहे, या पांढऱ्या रेषेने कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न येत नाही की धार्मिक भावना, तो नाही मुद्दा. काही भावना दुखवतील असं काय पांढऱ्या रेषेने भावना दुखवतील का? तर नाही दुखवत. परंतु तरीही आपला त्रास हा कुणाला होईल असं वागता कामा नये. आणि दुसरी गोष्ट आहे की सार्वजनिक म्हणजे सर्वांचंच आहे. ते सार्वजनिक अधिकार आपला काय आहे तर आपण आणि सर्वजण एकच आहोत लोकशाहीमध्ये. म्हणजे ज्याला आपण आपलं म्हणतो ते सर्वांचंच असतं. म्हणजे तिथं आपली जबाबदारी येते की आपलाही त्रास कुणाला होता कामा नये. म्हणजे कुणाकडून आपल्याला त्रास होता कामा नये असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलाही त्रास कुणाला होता कामा नये ही आपली पहिली जबाबदारी असते. त्यामुळे अधिकार, जबाबदारी, कर्तव्य ही सगळ्यामध्ये, लोकशाहीमध्ये, सार्वजनिक व्यवस्थेमध्ये, सार्वजनिक जीवनात जगताना फार महत्त्वाची असतात. त्यामुळे ती रेषा अयोग्य की योग्य हा विषय वेगळा. समजा जैन मुनींचे पाय भाजत असते, समजा चांगला उद्देश असेल, किंवा जीवजंतू त्याच्या खाली मरू नयेत, त्यांच्या पायाखाली चिरडू नयेत आणि ते त्यांना पांढऱ्या रेषेमध्ये दिसतील अशी जी भावना आहे, ठीक आहे, त्यांच्या जैन मुनींच्या भावनेचा आपण आदर करतो आणि त्यांना पाय भाजू नयेत असं पण असावं, हे खरंच चांगलं आहे. परंतु त्यामुळे रेषा योग्य का अयोग्य काढणं सार्वजनिक ठिकाणी हा एक भाग झाला. ठीक आहे, ते कायदा आणखीन हे जे आहे ते बघून घेतील. परंतु जैन मुनी जे चिडले ते मात्र चुकीचं आहे. त्यांचा संयम सुटला, त्यांची भाषा ही चुकीची आहे की ह्यांच्याकडनं समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. समाजाला यांच्याकडनं आदर्श समोर ठेवला पाहिजे यांनी समाजासमोर. आणि समाजासमोर समाजाला काही द्यायचं आहे काही, यांच्याकडनं विचार आचार, समाज यांचा विचार आचार घेण्यासाठी आतुर असतो. त्यामुळे जैन मुनींचं जे वर्तन आहे आत्ताचं की कालचं परवाचं की चिडले ते राग. संत बघा तुम्ही, संत एकनाथ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांना एवढा समाजाकडून त्रास झाला, फक्त चिडले का होते? कधी नाही चिडले. म्हणून ते संत होते. ते रागावले का? कधी नाही आहे रागावले. ते रागावलेही असतील कारण ते माणूस होते, पण स्वतःवर रागावले. ते स्वतःवरच रागावले, समाजावर रागावलेलं नाही. त्यांचं कधी राग लोभ आपल्याला दिसलेला नाही, कारण त्याच्यावर त्यांनी मात केलेली असते आणि त्याच्यावर मात केली असतो तो संत असतो. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार, मोठेपणा, प्रतिष्ठा ह्या सगळ्यावर मात केलेला असतो तो स्थितप्रज्ञ असतो, म्हणून तो संत असतो. त्याला आपण संत म्हणतो. आपण म्हणून म्हणतो साधू संत येती घरा. त्यामुळे हे संत मंडळी समाजाला दीपस्तंभासारखे असतात, आदर्श असतात. त्याचं अनुसरण त्यांच्या विचारांचं, आचारांचं, त्यांच्या जीवनसरणीचं समाजाने अनुकरण करायचं असतं, तर समाज आपला घडणार असतो. त्यामुळे हे जे त्यांचं आचरण आहे हे चुकीचं आहे. ह्यात नक्कीच ह्याच्यावर त्यांची धुरीण आहेत ते नक्की याचे विचार करतील. आणि निलेशचंद्र म्हणायचं तर निलेशचंद्रांकडनं काही अपेक्षाच नाही. पण बाकीची मंडळी आहे त्यांच्याकडनं आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे. जैन पंथ जो आहे, जैन समाज आहे, तो आपलाच आहे, हिंदू समाजाचा एक भाग आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. ते दुरावणार नाहीत, आपल्याकडून दुखावले जाणार नाहीत.
हे आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही आपण लक्षात घ्यायला हवी. मंडळी, हे आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.